इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। हो, मी प्रभाग क्रमांक 6 जो रिमोट परिसर आहे त्यामध्ये भास्कर मार्केट, टागोर नगर, शाहू नगर वगैरे एरिया येतो. त्यामधून मी ड मधून सर्वसाधारण गटातून फॉर्म भरलेला आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दिली आहे? ऍक्च्युली पाहायला गेलं तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2 वर्षापूर्वी प्रवेश केला होता आणि त्यावेळी मी कामगार आघाडीच्या तर्फे एक चांगल्या मोठ्या पदावर काम करत होतो. त्या कारण असं की आरोग्य अधिकारी असताना सर्व कामगार लोकांचे प्रश्न माझ्याकडे होते. मी पुणे शहराची साफसफाई बघत होतो, त्यामुळे मला काम करायचं वाटलं म्हणून भारतीय जनता पक्ष जॉईन केलं. मग तुम्ही उमेदवारी का नाही घेतली? मी उमेदवारी जसं बाकी लोकांना सांगण्यात आलं तुम्ही फॉर्म भरा आणि चांगल्या लोकांनी राजकारण आलं पाहिजे. कारण काय होतं की रिटायर झाल्यानंतर किंवा डॉक्टर मंडळी किंवा चांगले लोक राजकारणाला घाबरतात, कारण की वातावरण अतिशय खराब पण ठेवलं आहे. म्हणजे असं म्हणून कोणी केलं, खरं पक्षाने केलं नाही. त्यामुळे चांगल्या लोकांची याची इच्छा असून हिंमत होत नाही म्हणून मी हिंमत केलेली आहे. म्हणून मी उमेदवारी कायम ठेवलेली आहे. बरं, मग आता तुम्ही उमेदवारी कोणत्या पक्षाकडून केली आहे? आता माझा फॉर्म न मिळाल्यामुळे मी नियमानुसार अपक्ष आलेलो आहे. कोणत्या पक्षामार्फत लढायची होती तुम्हाला? मला मी आधी सांगतो मला की मला भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढायची होती. त्यांनी दिलं नाही. त्यांनी दिलं नाही, त्यांनी काय अडचणी असतील मला माहित नाही. आता कोणत्या चिन्हावर लागणार? आता मला निवडणूक आयोगाकडनं स्कूटर चिन्ह मिळालेलं आहे. नमस्कार, मी रंजना भरत सपकाळे. मला प्रभाग क्रमांक 3 ब मधनं छत्री हा चिन्ह मिळाला आहे. तर माझं नागरिकांना एवढंच आश्वासन आहे की मला छत्री या चिन्हावर भरभरून मतांनी मला निवडून आणावे, हीच माझी नागरिकांना विनंती आहे. कारण मामांनी जे तिकीट नाकारलं, कारण हे जे पक्षांना तिकीट भरलेलं आहे ते मामांच्या मागे चमचागिरी करणारे ह्या लोकांना तिकीट दिलेलं आहे आणि जे वार्डामध्ये काम केलेलं आहे त्यांना तिकीट दिलेलं नाही. तर पक्षावर मात करून अपक्षावर जिंकून दाखवायचंय. तुम्हाला काय चिन्ह मिळालेलं आहे? मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं तुतारी या चिन्हावर मागणी केली होती. मी जळगाव शहरामध्ये महिला शहर अध्यक्ष आहे. पक्ष स्थापनेपासून मी पवार साहेब माझे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मी पक्षाची इतकी जरी पडझड झाली तरी मी साहेबांसोबतच होती. पण आणि माझ्या भागामध्ये माझ्या पक्षामध्ये मी एकमेव महिला होती की तिकीट मी मागितले त्या पक्षाकडून आणि ते ऐन टायमाला प्रभाग 6 ब मधून मी जनरल मध्ये उभी होती आणि मी तिकीट मागणी केलेली होती. पण त्यांच्या मित्राची मुलगी म्हणजे जे प्रभारी ज्यांना प्रभारी केलेले जळगाव शहरामध्ये त्यांच्या मुलाची मित्राची मुलगी तिला हे माझं तिकीट कापून दिलं गेलेलं आहे. वास्तविक पाहता मी आज 3 वेळा निवडणुका लढवलेल्या, 2007ला, 2013ला, 2018ला कमी मतांच्या फरकाने गेल्या. ज्यावेळेस मी त्या पक्ष कार्यालयात मी एबी फॉर्म मागायला गेली त्यावेळेस मला उद्धटपणाने बोललं गेलं की नाही द्यायचं तुम्हाला तिकीट, झाला निघावी तुम्ही, अशा पद्धतीने मला बोललं गेलं. तिथं पहिला मुद्दा तोच माझा मोठा अपमान झालेला आहे. पण संतोष चौधरी हे मला बोलले. आणि दुसरी गोष्ट असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष, इथं महिलांना मान सन्मान दिला जातो. माझ्या आयुष्यामध्ये पहिला व्यक्ती असा आहे की ते मला उद्धटपणाने बोलले, त्यावेळेस मला खूप अपमानसारखं वाटलं. मला एकदम चक्कर, मी त्या दिवशी रात्री दवाखान्यात आजारी होती आणि मला खात्री होती की तिकीट मला मिळेल. माझ्यापेक्षा कोणी तिथं पॉवरफुल महिलाच नव्हती. ऐन टायमाला कोणी उपरे लोक आल्याने त्यांना तिकीट दिले गेले. मग इथं कुठेतरी काहीतरी सौदा झाल्याचं मला वास येतोय आणि त्या अशा बातम्या पण येत आहेत की काही तिकीट विकले गेले. आज आपण पेपरला बातम्या पाहिल्या की 5-7 लोकांनी हे माघार घेतले. कोणत्या कारणाने माघार घेतले? तुम्ही जर एबी फॉर्म दिलेले असतात आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते ते तुमच्याकडे रडतात, मागतायत, त्यांना तुम्ही तिकीट देतात नाही, याच्यामध्ये काय ते समजायचं ते समजेल आता वरिष्ठ लोकांना. वास्तविक कमिटी 5 लोकांची कमिटी करतात. मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. ज्यावेळेस मी शहर अध्यक्ष होती त्यावेळेस आमची कमिटी व्हायच्या, कमिटीमध्ये मी सुद्धा स्वतः राहायची. तुम्ही बऱ्याच मी मुंबईच्या मिटिंगला गेली की तेव्हा सुप्रियाताईंना त्या आमच्या प्रदेशाध्यक्षांना जनरल महिलामध्ये उभी आहे. चिन्ह मला आज मिळालेलं आहे अपक्षक रोलर चिन्ह आहे. रोलर चिन्हामध्ये मी उभी आहे. शहर अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, त्याच्यात महिला अध्यक्ष असेल, अशा 5 लोकांची कमिटी असली पाहिजे. एकट्या माणसाला अधिकार दिल्यानंतर त्यांची मनमानी पद्धतीने त्यांनी तिकीट वाटलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये या जे लोकांना येणाऱ्या काळामध्ये हे जे लोकांना तिकीट वाटप केलेलं आहे हे तुमच्या सोबत राहतील का याची खात्री तुम्हाला आहे का?
म्हणजे 5 वर्ष अनेक वर्ष आम्ही पक्षाशी संघर्ष करतो. आंदोलन करा, मोर्चे करा, गुन्हे दाखल करा, पक्ष संघटना सांभाळा. वास्तविक पक्षाचं एवढं नुकसान झाल्यानंतर प्रत्येक लोक इकडे तिकडे गेले. फक्त मंगला पाटील एक अशी होती की ती ठाम होती की कारण माझे श्रद्धास्थान आहे, पवार साहेब आहे, मी याच पक्षात राहणार, याच पक्षात मागणार, याच पक्षात बांधणार. आणि हे सर्व जराने घेऊन मी 16 तारखेनंतर पवार साहेबांची भेट घेऊन जळगाव शहरामध्ये जे काही झालं ते त्यांच्या कानावर मी टाकणार आहे. नमस्कार, मी जळगाव नगरपालिका माजी उपाध्यक्षा भागीरथी बुधो सोनवणे यांची नात, तसेच महानगरपालिका जळगाव येथील माजी उपमहापौर गणेश बुधो सोनवणे यांची मुलगी मी वर्षा गणेश सोनवणे, प्रभाग क्रमांक 3B मधून अनुसूचित जमातीचा जो आपला वार्ड आहे त्या प्रभागातून उभी आहे. कुठल्या पक्षात चिन्ह मिळालं? मी अपक्ष उमेदवार म्हणून आहे. मला चष्मा हे चिन्ह मिळालेलं आहे. 1985 पासून माझ्या परिवाराचा समाजसेवेचा हा वारसा आहे. माझे वडिलांचीही अपक्ष उमेदवार म्हणूनच 1985 मध्ये निवड झालेली आहे. लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे, म्हणूनच मी आज त्यांच्या पाठिंब्यामुळे इथे उभी आहे. आमच्या मागील या 10-15 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा जरी सत्तेत असलो किंवा नसलो तरीही आम्ही लोककल्याणासाठी कायम जनतेच्या सोबत आधीही होतो आणि नेहमी राहणार. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी एबी फॉर्म मला मिळालेला होता, पण काही त्रुटी असल्यामुळे काही कारणास्तव माझा तो फॉर्म बाद झाल्यानंतर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला पुरस्कृत केलेला आहे. आणि मला आता इथून पुढे मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंडर किंवा त्यांच्या पॅनल थ्रू मला काम करता येणार आहे. आपल्या प्रभागमध्ये मी प्रभाग 3 मध्ये क मध्ये उभी आहे ओबीसी गटातून. तर मला शिट्टी हे चिन्ह मला मिळालेलं आहे. विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफना ज्वेलर्स की. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।